नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त असतील. मस्त राहा, हसत राहा आणि हसत हसत आजचा माझा हा ब्लॉग बघत राहा. आज दत्त जयंती आणि दत्त जयंतीनिमित्त तुम्हाला सगळ्यांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज दत्त जयंतीच्या निमित्ताने आम्ही जाणार आहे स्वामींच्या मठांमध्ये स्वामी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. आता आमच्या इथे जवळजवळ 3 मठ आहेत. आज ठरवले आम्ही तिन्ही मठांचं स्वामींचं दर्शन घ्यायचं, तिन्ही मठामध्ये जाऊन. चला तर मग जाऊया आपण स्वामींच्या मठामध्ये. श्री स्वामी समर्थ. पोहोचलोय आम्ही आता स्वामींच्या मठामध्ये. इथून आम्ही हार, नारळ आणि पेढे घेतले. हा बघा स्वामींचा मठ किती सुंदर सजवला आहे. इथे आलं की आपल्या मनामध्ये किती दुःख असले, किती टेन्शन असलं तरी सगळं विसरायला होते. बघा किती मस्त सजवलंय. दत्त जयंतीच्या दिवशी गुरुवारी किंवा स्वामींच्या प्रकट दिना दिवशी या मठामध्ये खूप गर्दी असते. एरवी एवढी गर्दी नसते. आम्ही सकाळीच आलो होतो या मठामध्ये, त्यामुळे आम्हाला दर्शन मस्त मिळालं, कारण गर्दी नव्हती. दुपारनंतर खूप गर्दी होती. आम्ही सकाळीच आले होते म्हणून आम्हाला दर्शन छान मिळालं. आता आम्ही आलो आहेत स्वामींच्या दुसऱ्या मठामध्ये. हाही मठ खूप सुंदर आहे, खूप मोठा आहे आणि हाही मठ मस्त खूप सुंदर असा सजवलेला आहे. पण इथली मूर्ती बघा तुम्ही. असं मूर्ती बघून असं वाटेल की स्वामी प्रत्यक्षातच आपल्यासमोर बसलेले आहेत. इतका सुंदर असा हाही मठ आहे आणि इथे गर्दी नव्हती. इथे म्हणजे अगदी मनासारखं आम्हाला दर्शन मिळालं. अजिबात गर्दी नव्हती. आम्हीच होतो मठामध्ये, त्यामुळे मन प्रसन्न झालं. खूप सुंदर असं आम्हाला इथे दर्शन मिळालं. आणि ही मूर्ती बघा किती सुंदर आहे. असं वाटलं बघून की जवळ म्हणजे असं वाटलं की स्वामी प्रत्यक्षातच तिथे बसलेले आहेत आणि आम्हाला दर्शन देतात. इतकं छान वाटलं. आज आम्ही जे आहेत आमच्या आयुष्यामध्ये ते फक्त आणि फक्त आमच्या स्वामींमुळेच आहेत. इतका बघा किती सुंदर असा हा मठ आहे आणि अजिबात गर्दी नव्हती, त्यामुळे खूप मनासारखं दर्शन मिळालं आम्हाला. हे माझे मिस्टर, ते स्वामींना खूप मानतात. आम्ही सगळे स्वामींना खूप मानतात. आमच्या जीवनातला प्रत्येक दिवस हा स्वामींचाच आहे. श्री स्वामी समर्थ.